नमस्कार, मी युक्ता नरवणकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. आज मी पुन्हा गावी आली आहे. गुहागर सिरीजच्या लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की येत्या 1-1.5 महिन्यात आपण परत गावाला भेट द्यायचा प्लॅन करू आणि आज तेच प्रॉमिस मी पूर्ण केलेलं आहे. मी गावाला यायचं मुख्य कारण म्हणजे आमच्या गावातला एक खास पारंपरिक कार्यक्रम कार्तिक महिन्याच्या दर्श अमावस्येला देवीची जत्रा भरते. दरवर्षी देवीचे नवस फेडण्यासाठी पाठीवर आकडे टोचून घेतात आणि व लाटेवर फिरतात. दुपारनंतर आकडे टोचण्याचा व लाट फिरवण्याचा कार्यक्रम सुरू होतो. सुमारे 30 फूट उंचीच्या खांबावर तेवढ्याच लांबीचा लाट फिरवली जाते. ज्या भक्तांना नवस फेडायची आहे ते स्वतः किंवा देवीचे जे मानकरी असतात त्यांच्या मार्फत हे नवस पूर्ण करतात. पाठीत आकडे टोचण्यासाठी नवस पूर्ण करणाऱ्या भाविकास देवीच्या मंदिरासमोर उभं केलं जातं. टोचलेल्या आकड्यांसह मंदिराच्या भोवती व लाटेच्या खांबाभोवती प्रदक्षिणा पूर्ण करून देवीचा आशीर्वाद घेतला जातो. आकडे टोचलेल्या भाविक किंवा मानकऱ्यास लाटेखाली आणले जातात. एका बाजूला त्या भाविकाला दोरीच्या सहाय्याने घट्ट बांधले जाते आणि दुसऱ्या बाजूने लाट फिरवली जाते. लाटेवर सवार भाविक देवीचा जयघोष करत नवस फेडण्याची कृती करतात. हातातली घंटा वाजवतात. इच्छेनुसार 1, 2, 3 किंवा 5 पेक्षाही जास्त फेऱ्या पूर्ण करतात. नंतर खाली उतरल्यानंतर आकडे काढले जातात. आकडे टोचलेल्या ठिकाणी देवीचा अंगारा लावला जातो. आणि अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे मी आता हा माझा इंट्रो शूट करते. ह्याच्यानंतर तिथे जाऊन मला स्वतःला दाखवता येईल की नाही हे थोडं डाऊटफुल आहे. मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया.
सचिन सुरेश संगरे रत्नागिरी 500 अमेरिका रोहिलकर कारू 500 यांनी कोणालाच नाही दिसणार भाविकांना प्रसाद म्हणून या मंदिरामध्ये लाडूचं वाटप. त्यानंतर या दोन मंदिरांच्या मध्ये जे सभामंडप दिसतंय त्या सभामंडपाला जी राशी बसवलेली आहे ती कैलासवासी शंकर सखाराम नरवणकर यांच्या स्मरणार्थ अनंत शंकर नरवणकर कुंभारवाडी नरवण यांच्याकडून ही लादी बसवण्यात आली आहे. सुमारे अंदाजे 50,000 रुपये त्यासाठी त्यांनी देणगी स्वरूपात दिलेली आहे. त्यानंतर मेघा विजय नरवणकर मुंबई काळा 6 खुर्च्या आणि 1 जेवण करण्यासाठी शेगडी. त्यानंतर सचिन सायकवडेकर अंजनवेल आणि मच्छिंद्र काल पाटील हरणे यांनी आखाड्याची जी स्वरूपी विद्युत लाईन आहे ती दुरुस्तीसाठी आणि सभामंडपाच्या लाईन फिटिंगसाठी 10,000 रुपये देणगी स्वरूपात दिलेले आहे. आणि महादेव विश्राम नरवणकर नरवण कुंभारवाडी यांनी या उत्सवानिमित्त या पाखाडीला विद्युत रोषणाई केलेली आहे. त्यानंतर चंद्रकांत दहिवलकर यांनी मंदिरामध्ये एक साधारण 3.5 लांबी रुंदीचं टेबल लोखंडी टेबल या मंदिरामध्ये देवीच्या चरणी देणगी स्वरूपात दिलेला आहे. हा विविध पुरुषी त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये आज सकाळपासून आतापर्यंत अनेक भाविकांनी फुलला फुलाची पाकळी या मंदिरामध्ये देणगी स्वरूपात अर्पण केलेली आहे. त्या सर्व भाविकांचं Oscar.
आता ते आत तिकडे घे पाठी घे मोबाईल पकडा मोबाईल घे थांबा हाईस बंद कर ना बस अशी बघा ए पहिला पहिलाच आहे दुसरा आहे ना असला काय टेन्शन नाही पुढचा कोण आहे पुढचा फक्त आहे ना पटापट झाले तुला टाइमपास करतेस युट्यूब वाले आहेत पुढे 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 तू काय नवीन नाही ना पाचवा संपूर्ण एवढं वर्षातला 10 वर्ष 100 200 100 1 मला 35 वर्ष झाली म्हणून मी व्हिडिओ बंद केला माझा खाली 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 ते हा एवढा नाही आता आम्हाला वाटलं आता वाटलं एवढ्याकडे आहे ना 4 पुढे पडत म्हणायची मोबाईल घेऊन पुढे काय तू मीटर
अजून काय आहे ना कनेक्ट असा येईल आणि असा येईल इकडे येईल इकडे असं आशिष जरा इकडे पुढे 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 समोर मागतो पाठी 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 बोलणे का पाठी खाली कर आता नाही काम उतरले होता आपल्याला पडला कसं गाडी गेला गाडी विचारला काय पण झाले जवळच गेलं जास्त नको मी सांगेन ये आता नाही अक्षय खेडेकर स्वतःचा नवस आहेत आणि टोकून घेत आहेत अक्षय खेडेकर स्वतः मागे टोच उलटे उलटे खाली घ्या नेटवर्क गेला इकडे माझ्या फोनचा 500 अजून कॅश आहेत मागे माझ्या इथं लाडूची पाकिट आणते 400 ते का काढले 500 झाले ते 20 रुपये आहेत अजून लाडू हवेत ना हे 500 झाले हे 300 सगळे आणले ना खाली पण अजूनच द्या आण द्या सगळे बाहेर टाकले 600 झाले 20 रुपये घेऊ का $700
काय करा तिकडं हो हे बाय मला बोलणार होतो तर हा होता आजचा छोटासा गावचा अनुभव. मी जेवढं कॅप्चर करू शकली तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवलंय मी. कार्तिक अमावस्येची जत्रा, देवीचे नवस आणि गावातलं हे सगळं वातावरण माझ्यासाठी खूप स्पेशल असतं. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. जर तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरं सांगायचं झालं ना, मी शेवटचा हा बगाडा उत्सव कधी बघितलाय 12 वर्ष आधी आणि त्याच्यानंतर आज हा मुहूर्त फायनली आलेला आहे. म्हणून मी खूप एक्सायटेड होती. आणि फर्स्ट ऑफ ऑल ही माझी कुठली अनप्लॅन्ड जर्नी नाही आहे, कारण माझे मोस्ट ऑफ सगळ्या जर्नी अनप्लॅन्ड असतात. मला एक अशी कमेंट पण आली होती की तुझे सगळे प्लॅन्स अनप्लॅन्डच असतात का? आय वॉज लाईक की हां असतात. मग त्याच्यानंतर मला आठवलं की आपल्याकडे एक प्लॅन आहे जो अनप्लॅन्ड नाही आहे. मी या दिवसाची वाट कित्येक महिन्यांपासून पाहत होती आणि व्यवस्थित मी खूप काय प्लॅनिंग केलं होतं या दिवसाबद्दल, पण काही गोष्टी प्लॅनच्या हिशोबाने घडल्या, काही नाही घडल्या. सो फॉरगेट. आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये.